सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. ज्या मुलांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जर झालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल व तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये व कारणामुळे पैसे इथं अडकलेले आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्या. इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना असं टाईप करायचं आहे. लाडकी बहीण योजना टाईप केल्याच्या नंतर सर्चवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिली जी लिंक येईल काय येणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल पेजवरती आलेलो आहोत. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसेल तर अशाने 181 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही. तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसेल तर हा टोल फ्री क्रमांक आहे 181. तर याशी कॉल करून तुम्ही तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाही हे विचारू शकता. तर आता सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल. तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. तर त्याआधी ज्यांना कोणाला पैसे मिळाले नाही व ज्यांना मिळालेले असेल तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये गेले हे पाहण्यासाठी तुम्हाला यामध्ये अर्जदार लॉग इन कुठे क्लिक करायचं आहे, अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. जी की लाडकी बहीण फॉर्म भरता वेळेस तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर टाका. पासवर्ड टाका. पासवर्ड आता बरेच जणांचे प्रश्न येतील की इथं पासवर्डमध्ये काय टाकायचं आहे. तर इथं खाली या तुम्ही. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल की तुमचा जो काही पासवर्ड आहे ते पासवर्ड विसरला आहात का, इथे क्लिक करा. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता पुन्हा आपल्याला विचारण्यात येईल तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा हा टाकल्याच्या नंतर तो सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती क्लिक करायचं आहे, सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचं एक ऑप्शन येईल. ते नवीन पासवर्ड तुम्हाला तिथं इंटर करून घ्यायचं आहे. तर इंटर केल्याच्या नंतर तर आता आपल्याला आपला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेऊ जे की आपण नवीन टाकलेला आहे. त्यानंतर इथं खाली जो काही हा जो कॅप्चा येईल हा कॅप्चा इथं तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला ऑप्शन येईल जे काही लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं. हा कॅप्चा इथं टाकल्याच्या नंतर कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता. तुम्ही कॅप्चा दुसरा देखील घेऊ शकता. तर आता आपण आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करणार आहे. आपण आता सर्व डिटेल्स इथं टाकलेले आहे. कॅप्चा देखील टाकलेला आहे, पासवर्ड देखील टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर. लॉग इनवरती क्लिक करणार आहे. लॉग इनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचं लॉग इन सक्सेसफुली इथं झालेलं आहे. तर आता आपल्याला जे की इथं खाली यायचं आहे. तर आता तुम्हाला इथं दाखवेल, काय दाखवेल, तुम्ही तुमचे अर्ज केलेले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय दाखवणार आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर आता नवीन फॉर्मबद्दल लवकरच 15 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्याबद्दल जे काही अपडेट येतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर आता आपल्याला जो काही क्लिक करायचं आहे, कुठे क्लिक करायचं आहे, इथं अर्ज जे काही केलेला अर्ज यावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर तर आपण प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर आता यामध्ये जे की तुम्हाला इथं ज्यांच्यासमोर नो आहे, काय आहे, नो आहे, तर अशांचे पैसे इथं सुरू आहे. काय आहे, इथं तुमचं जे काही दाखवल्याप्रमाणे इथं तुमचं ऑप्शन यायला पाहिजे नो. तर आता नो जे ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर इथं बाजूला एक आयकॉन दिसेल जे की पैशाचं तुम्हाला दिसत आहे. तर त्या आयकॉनवरती किंवा आता तुम्हाला या डोळ्याच्या आयकॉनवरती कशावरती यावरती क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या की तुमचं यामध्ये काय मिस्टेक आहे, काय नाही, काय तुमचं चुकलेलं आहे. तर आता यांचं सर्व बरोबर आहे, त्यामुळे इथं काही आलेलं नाही, सर्व बरोबर आहे. तर आता यांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणकोणत्यांनी कागदपत्र इथं अपलोड केलेले आहे. तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून घ्या. त्यानंतर इथे आपलं यामध्ये जे की हे पैशाचं आयकॉन येते या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती, या आयकॉनवरती. तर आता आपण यामध्ये जे क्लिक करून घेऊया. तर यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या तारखेला इथं जमा झालेले आहे ते तुम्हाला इथे दाखवेल. आतापर्यंत किती पैसे इथं जमा झालेले आहे. तर इथून तुम्ही संपूर्ण पैसे चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे, कोणत्या महिन्याचे जमा झालेले आहे. तर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. इथं जे की पेड जे की इथं ग्रीन स्क्रीनमध्ये दिसत आहे
जी की आपण इकडची इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे दिसत आहे की नाही. तर आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. तर जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेच नसतील तर अशा लाडक्या बहिणींसाठी जे काही आपण हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. कोणता हेल्पलाईन नंबर आहे? 181. तर या 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा पंचायत समिती बाल कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमचे पुन्हा डॉक्युमेंट सादर करा. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुन्हा पैसे तर देण्यात येतील.